नमस्कार, सुजन संगोपनमध्ये आपले स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. सध्या आपण उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दलचे व्हिडिओ पाहत आहोत. लहान मुलांना उन्हाळ्यात सर्रासपणे जाणवणारा त्रास म्हणजे घामोळे येणं. घामोळ्यामुळे लहान मुलांना खाज सुटणं, त्वचेची जळजळ होणं, आग होणं असे त्रास जाणवतात. त्यामुळे बाळाला घामोळे येऊ नये यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाला घामोळे का येतात, घामोळे येऊ नये म्हणून काय काळजी घेणं गरजेचं असतं आणि बाळाला जर घामोळे झाले तर त्यासाठी काय उपाय करावे याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईबही करा. मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांमध्ये घामोळे येण्याचं प्रमाण जास्त असतं. लहान मुलांना, त्यातही विशेषतः नवजात बाळाच्या मानेवर, पाठीवर, काखेत, जांघेत, डोक्यात, गळ्याभोवती, पोटावरती जास्त प्रमाणात घामोळे दिसून येतात. आज आपण लहान मुलांना घामोळे येण्याचं काय कारण आहेत, घामोळे येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि जर बाळाला घामोळे आले असतील तर ते कमी करण्यासाठी प्रभावी उपाय पाहणार आहोत. लहान बाळाच्या शरीराला व्यवस्थित हवा लागत नाही. शरीरामध्ये उष्णता वाढून त्या ठिकाणी घामामुळे घामोळे येतात. नवजात बाळ जास्त वेळ झोपूनच असतं. अशा वेळी बाळाच्या डोक्यामध्ये, गळ्याभोवती, मानेवरती, पाठीवरती, गुडघ्याच्या मागच्या भागांमध्ये हवा जास्त लागत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी घामोळे येण्याचं प्रमाण जास्त असतं. उन्हाळ्यामध्ये वातावरणातील उष्णतेसोबतच शरीरातील उष्णता जास्त प्रमाणात वाढली तर शरीरावरती घामोळे, रॅश, पुरळ, उष्णतेचे फोड दिसून येतात. त्यामुळे मोठ्या व्यक्तींमध्ये घाम येऊन शरीराचं तापमान नियंत्रित केलं जातं, परंतु लहान मुलांमध्ये घाम येण्याचं प्रमाणही कमी असतं. त्यामुळे मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये घामोळे जास्त प्रमाणात येतात. आता आपण लहान मुलांना घामोळे येऊ नये यासाठी नियमितपणे कोणती काळजी घेणं गरजेचं आहे हे पाहूया. लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये पातळ, सुती आणि शरीराला व्यवस्थित हवा लागेल असे कपडे घाला, म्हणजे शरीर थंड राहण्यासाठी मदत होईल. उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना हातमोजे, पायमोजे, लहान बाळाला जास्त स्विडेल करून ठेवलं जातं, परंतु उन्हाळ्यात फक्त झोपताना बाळाला स्विडेल करा आणि बाळ जागा असताना त्याला स्विडेल करू नका. बाळाला स्विडेल करण्यासाठी पातळ सुती कपडा वापरा, म्हणजे शरीरातील उष्णता वाढणार नाही आणि शरीराला हवाही व्यवस्थित लागेल आणि घामोळे येणार नाहीत. उन्हाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडते, त्वचा रुक्ष होते. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढली तर अशा कोरड्या त्वचेवरती पुरळ, रॅश येतात. उन्हाळ्यात लहान मुलांना मसाजसाठी, आंघोळीसाठी जास्त केमिकलयुक्त साबण, तेल वापरू नका. लहान मुलांची त्वचा कोरडी होऊ नये म्हणून आंघोळीच्या अगोदर खोबरेल तेलाने मसाज करून शरीरावरील तेल व्यवस्थित निघेल अशा पद्धतीने आंघोळ घाला आणि आंघोळीनंतर बाळाला मॉइश्चरायझरही नियमित लावा, म्हणजे उष्णतेमुळे त्वचा कोरडी होणार नाही आणि रुक्षही होणार नाही. उन्हाळ्यात बाळाच्या शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी व्यवस्थित हवा लागेल असे कपडे घाला. बाळाला हवा लागेल अशा ठिकाणी ठेवा. घरातील हवा मोकळी राहील, वातावरण थंड राहील याची काळजी घ्या. बाळाच्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दिवसातून 2 वेळा कोमट पाण्याने आंघोळी घालू शकता किंवा आवश्यक असेल तेव्हा कोमट कपड्याने बाळाचं अंग पुसून घेऊ शकता. दिवसातून 2 वेळा बाळाला सामान्य तापमानाच्या पाण्याने अंग व्यवस्थित पुसून घ्या. बाळाचं अंग पुसणं असताना पोट, पाठ, गळ्याभोवतीचा भाग, जांघेतील भाग, गुडघ्याच्या मागचा भाग, ज्या ठिकाणी घामोळे येण्याची शक्यता जास्त असते तो व्यवस्थित पुसून घ्या, म्हणजे बाळाला घामोळे येणार नाहीत. 6 महिन्याच्या पूर्वीच्या बाळाला वेगळं पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ उन्हाळा आहे म्हणून देऊ नये. लहान बाळाला दिवसा आणि रात्री नियमितपणे स्तनपान द्या. मोठ्या व्यक्तींप्रमाणेच लहान मुलांमध्येही उन्हाळ्यात तहान लागण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे दिवसाप्रमाणेच रात्रीही प्रत्येक 2-3 तासांनी बाळाला स्तनपान द्या. बाळाची जी पाण्याची आवश्यकता असते ती आईच्या दुधातून पूर्ण होते. 6 महिन्यानंतरच्या बाळाला आहारासोबतच पुरेसं पाणी आणि द्रव पदार्थही मिळणं गरजेचं असतं. 6 महिन्यानंतरच्या बाळाला फळांचे रस, लिंबू पाणी आणि पुरेसं पाणी नियमित दिल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे कॉन्स्टिपेशन, उन्हाळी लागणे, शरीरावरती उष्णतेचे फोड येणे असेही त्रास दिसून येतात. त्यामुळे लहान बाळाला जर असे त्रास दिसले तर त्वरित योग्य ते उपाय करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणं गरजेचं असतं.
घामोळ्याप्रमाणेच लहान मुलांना स्किन रॅश, पुरळ असे त्रासही दिसून येतात. लहान मुलांच्या शरीरावरती प्रखर ऊन जास्त वेळ राहिलं तर स्किन रॅश, स्किन बर्न असे त्रास दिसून येतात. त्यामुळे मुलांना शक्यतो उन्हाच्या वेळेमध्ये बाहेर घेऊन जाणं टाळा. बाहेर जाणं आवश्यकच असेल तर बाळाचे पूर्ण शरीर झाकेल असे कपडे आणि छत्री घेऊन मगच बाहेर जाण्याचा विचार करा. आता आपण लहान मुलांना घामोळे येण्याची काय कारणे आहेत, मुलांना घामोळे येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे पाहिलं. लहान मुलांना घामोळे आले असतील तर ते लवकर कमी होण्यासाठी आणि आराम मिळण्यासाठी प्रभावी उपायात आपण पाहूया. घामोळे आल्यानंतर शरीराला खाज येणं, त्वचेची आग होणं असे त्रास दिसून येतात. लहान मुलांना यावरती आराम मिळण्यासाठी आणि शरीरातील तापमान कमी होण्यासाठी दिवसभरात 2-3 वेळा सामान्य तापमानाच्या पाण्याने आणि मऊ सुती कपड्याने शरीर आणि घामोळे असणारी जागा व्यवस्थित पुसून घ्या, म्हणजे आराम मिळेल. कोरफडीचा गर घामोळे असणाऱ्या ठिकाणी हळूवार लावा आणि हलका मसाज करा. हा गर शरीरावरील 10 ते 15 मिनिट ठेवून मऊ कपड्याने आणि थंड पाण्याने पुसून घ्या. यामुळेही घामोळे कमी होण्यासाठी आणि त्वचा मऊ होण्यासाठी, खाज कमी होण्यासाठी मदत होते. कोरफडीप्रमाणेच पपईचा गर देखील घामोळे असणाऱ्या त्वचेवरती आपण चोळू शकतो. त्यामुळेही दाह कमी होण्यासाठी आणि त्वचा मऊ होण्यासाठी मदत होते. गुलाब पाणी आणि संजेरी पावडर एकत्र करून हे मिश्रण घामोळे असणाऱ्या ठिकाणी लावल्यानेही घामोळे, आग आणि कमी होण्यासाठी, त्वचा मऊ होण्यासाठी मदत होते. हे मिश्रण साधारण 1 तास शरीरावर ठेवून परत सामान्य तापमानाच्या पाण्याने आणि मऊ कपड्याने पुसून घेऊ शकता आणि अंघोळीच्या पूर्वी बाळाला हे लावून त्यानंतरही अंघोळ घालू शकता. त्यामुळेही शरीरावरील घामोळे कमी होण्यासाठी नक्कीच मदत होते. शरीरावरील घामोळे कमी करण्यासाठी, त्वचेची आग, रुक्षता कमी करण्यासाठी दुधाची साय, काकडीचा किस किंवा बटाट्याचा किस एकत्र करून हळुवार हाताने हा किस अंघोळीच्या वेळी बाळाच्या शरीराला चोळा आणि परत स्वच्छ पाण्याने आणि साबणाने अंग धुवून घ्या. लहान मुलांच्या शरीरावरती घामोळे असताना उठणं, कोणतेही पीठ लावू नका, त्यामुळे त्वचा अधिक कोरडी होऊन बाळाला त्रास होऊ शकतो. घामोळे पूर्ण बरे होतील तेव्हा परत आपण बाळाला अंघोळीच्या वेळी उठणं किंवा पीठ वापरू शकता. लहान मुलांना घामोळे येऊ नये किंवा घामोळे असताना त्रास कमी होण्यासाठी नियमितपणे दिवसातून 2 वेळा कोमट पाण्याने अंघोळ घातल्याचा फायदा दिसून येतो. दिवसभर पाणी उन्हामध्ये ठेवून त्या पाण्याने संध्याकाळच्या वेळी मुलांना अंघोळ घाला. यामुळेही शरीरावरील घामोळे कमी होण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी नक्कीच मदत होते. अशाच पद्धतीचे उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरलेला असेल. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.